जनतेच्या वाट्याला सुद्धा मला असं वाटतं याच्यातून काही मिळालं नाही अशा प्रकारची स्थिती आहे। घोषणांचा पाऊस, घोषणांचा सुकाळ एवढंच या बजेटला नाव देत आहे। नव्या योजनांसाठी 10 लाख कोटींची तरतूद केलेल्याची माहिती सुद्धा अर्थमंत्र्यांनी दिली। मला असं वाटतं मागच्या काळाची तरतूद गेली त्याच्यातून कोणत्या नव्या योजना झाल्या। 2 वर्षापूर्वी 70 नावानं बजेट केलं होतं। 7 बाजूनं विकास, या 7 बाजूपैकी कोणत्या ऋषीचा विकास झाला हे या बजेटमधून देशाच्या अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे। नुसतं नाव मोठं दिलं जातं 70, आता मोठं नाव दिलं 4 इंजिन, MSME, कृषी, गुंतवणूक, निर्यात वाढ। आता निर्यात वाढ कशी करणार? आयात निर्यात धोरणच आहे, मग कांद्याची निर्यात का करू देत नाही, सोयाबीनची निर्यात का केली जात नाही? आणि म्हणून या सगळ्या नुसत्या घोषणा आहे, निर्यात वाढ म्हणायची पण आयाताचं प्रमाण या महाराष्ट्रात वाढवायचं। मग कृषी माल असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, तेलबी असेल, याची नुसती आयात होते, निर्यात कुठे होते? आणि म्हणून या सरकारचं एक घोषणाबाज सरकार आहे। जनतेला, शेतकऱ्यांना, युवकांना कोणत्याही प्रकारे आधार न देणारे सरकार आहे। तशी स्थिती बजेटमधून दिसते। सर्वसामान्यांना टॅक्समध्ये राहत मिळावी यासाठी 12 लाखांपर्यंत जो स्लॅब आहे तो वाढवण्यात आलेला आहे, कसं बघताय? कुठं वाढवलेला आहे? माझ्याकडे याचं डिटेल आहे। 12 लाखला 10% भरावा लागणार टॅक्स। 12 लाख ज्याचं उत्पन्न आहे त्याला 10% टॅक्स भरावा लागणार आहे। घोषणा वेगळी आहे, प्रत्यक्षात वेगळे। माझ्याकडे डिटेल्स आहे। ज्याचं 12 लाख उत्पन्न आहे त्याला 10 लाख रुपये 10% टॅक्स आहे। सर, आपण जर बघितलं एक दुसरा वेगळा प्रश्न आहे, धनंजय मुंडेंची पाठराखण ज्याप्रमाणे नामदेव शास्त्री करतायत याकडे कसं बघतायत? कारण ते म्हणतात की सगळेजण एकत्र येऊन धनंजय मुंडेवरती आघात करतायत। संतांनी आशीर्वाद देणं गुन्हा आहे का असं ते म्हणतायत? संतांनी आशीर्वाद दिला पाहिजे पण तो गुन्हेगारांना नाही, दोषींना नाही। संत सगळ्यांचे असतात, सगळ्या समाजाचे असतात, सगळ्या जातीचे असतात, सगळ्या धर्माचे असतात, कोणत्याही एका जातीपातीचे नसतात। संतांचा आदर या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनता करत असते। संतांची कधी जात पडले नाही, म्हणजे खरं तर संतांचं मूळ आणि कुळ कधी बघितलं जात नाही। आणि त्या पद्धतीनं संतांनी मला असं वाटतं सगळ्यांना आशीर्वाद दिले पाहिजे। ज्या धनंजय मुंडेंच्या चेले चपाट्याने खून पाडला देशमुख कुटुंबियांचा, हा या शास्त्रींना मान्य आहे का? हा माझा त्यांना सवाल आहे। एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या एखाद्या सरपंचाचा खून पाडणं आणि हे लोक धनंजय मुंडेंच्या जवळचे असणं, मला असं वाटतं हे काय खोटं आहे का? हे सत्य आहे। मग एवढे लोक आरोपी फिरतात का 15-15 दिवस? एवढी कोट्यवधीची प्रॉपर्टी कशी जमतात? संतांनी आशीर्वाद देणं, अशा पद्धतीने धनंजय मुंडेंना नामदेव शास्त्रींनी आशीर्वाद देणं, गडावरनं आम्ही धनंजय मुंडे